हा सर, आज आहे 7 जुलै. तर आजपासूनचा हवामान अंदाज कसा असणार आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या हो. पावसाचं वातावरण आहे आणि पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण आहे. हो. कोकणामध्ये मध्यम ते जोरदार सरी अधूनमधून होत आहेत. हे सध्याचं 7 तारखेचं स्टेटस आहे. हो. परंतु भविष्यामध्ये विदर्भात पाऊस राहणार आहे. मराठवाड्यातही 2 दिवस पाऊस राहील. म्हणजे साधारण हे पावसाचं वातावरण 9 तारखेपर्यंत असणार आहे. आणि मग 10-11 तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल, परंतु पाऊस भाग बदलणार आहे. म्हणजे यापूर्वी सोलापूर, लातूर, धाराशिव किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कमी पाऊस आहे. तर या ठिकाणी पाऊस सरकणार आहे. आणि त्यामुळे मग या ज्या भागात म्हणजे कमी पाऊस झालेला आहे या जुलै महिन्यामध्ये आणि जूनमध्ये, त्या भागात पाऊस गेल्यामुळे तिथलेही शेतकरी समाधानी होतील. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे पाऊस असमान वितरण झालेलं आहे. म्हणजे सगळीकडे सारखा पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे काही ठिकाणी पेरण्या झाल्यात, काही ठिकाणी पेरण्या होऊन पावसाची वाट बघतात शेतकरी. काही विभागात अति पाऊस झाल्यामुळे पिवळी पिकं पडलेली आहेत. त्यामुळे अशी द्विधा अवस्था महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे मला जे फोन तुमच्यासारखे करतात ते सांगतात की सर आमच्याकडे आता पाऊस कधी बंद होईल, असे काही फोन येतात. तर काही फोन असे असतात की सर पाऊस कधी येईल. त्यामुळे अशा दोन्ही प्रकारचे फोन शेतकरी करतात. त्यामुळे त्यांना त्या त्या एरियानुसार आपण अंदाज देत असतो. मराठवाड्यात 2-3 दिवस आता चांगलं पावसाचं वातावरण असणं अपेक्षित आहे. झडीचा पाऊस आहे. मोठं सध्या काही मेघगर्जनेचा पाऊस होत नाही. पण जुलै महिन्यामध्ये सरी असतात. हो, नक्कीच सर. तर आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्हा असेल, त्यानंतर सातारा, कोल्हापूर जिल्हा, नाशिक जिल्हा, तर या भागांमध्ये सध्या पर्जन्य छायेमध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल. पण आणि शेतकरी बांधव सध्या खरं तर संकटात आहेत असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेरण्या झालेल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांना आता असं वाटतंय की आम्हाला दुबार पेरणीचं संकट येतं की काय, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी बोलते. तर मग अहिल्यानगर जिल्ह्यासाठी खास करून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? अहिल्यानगरचं वैशिष्ट्य असं आहे की अहिल्यानगरचा काही भाग म्हणजे बहुतांश भाग पर्जन्य छायेतलाच आहे. आणि थोडा अकोला जिल्हा तालुका जर बघितला आपण किंवा थोडं कोपरगाव वगैरे या भागात थोडा पाऊस प्रमाणात जास्त असतं. कारण या ठिकाणी भंडारदरा वगैरे भाग जो आहे हा डोंगर पर्वताचा भाग आहे. इथे पाऊस असतो. परंतु आपण जर खाली कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगावकडे गेलो तर तिकडचा पाऊस कमी होतो. तर हा जुलै महिना असा असतो की जुलै महिन्यात आपल्याला साधारण अहिल्यानगरच्या बऱ्याच भागात कधीतरी चुकून मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो. म्हणजे हलक्या स्वरूपाचाच पावसाचं वातावरण असतं. परंतु आपला आता अंदाज आहे की 18 तारखेनंतर अहिल्यानगरच्या दक्षिणी भागामध्ये म्हणजे जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर आणि संगमनेर सुद्धा या भागात पावसाची शक्यता वाढणार आहे. हो, नक्कीच. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळेल. बरोबर आहे. हो, धन्यवाद सर. तर आपल्या शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न असतील तर ते पुन्हा तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी अशाच अपडेट देत राहावे अशी शेतकऱ्यांची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.